नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे असा पदार्थ जो पाहताच तोंडाला पाणी सुटतं, खाल्ल्यावर घाम फुटतो आणि खाल्ल्यानंतर एकच वाक्य तोंडातून बाहेर पडतं, अरे वा, काय मिसळ आहे ही. हो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अस्सल झणझणीत खमंग महाराष्ट्रीयन मिसळ पाव. जर तुम्हाला तिखट, चविष्ट आणि स्ट्रीट स्टाईल आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळतात असे सोपे, चविष्ट आणि एकदम घरगुती रेसिपीज. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात झणझणीत मिसळपाव रेसिपीला. मित्रांनो, मिसळ म्हणजे एक असा पदार्थ नाही तर ती महाराष्ट्राची शान आहे. पुण्याची मिसळ, कोल्हापुरी तिखट मिसळ, नाशिकची मिसळ, प्रत्येक भागाची मिसळ वेगळी, पण प्रेम मात्र सगळ्यांचं सारखंच. आज आपण जी मिसळ बनवणार आहोत ती आहे मध्यम ते जास्त तिखट, एकदम स्ट्रीट स्टाईल आणि खास म्हणजे ती घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. सर्वात आधी आपण घेतली आहे भिजलेली मटकी. आणि आता ही मटकीला खूप जास्त मोड आलेले आहेत. आता ही मटकी नीट शिजली पाहिजे, पण फार मऊ नाही, कारण तेच मिसळचं टेक्स्चर ठरतं. इथे मी कढईत थोडंसं तेल घेतलं आहे, त्यात जिरे मोहरी घालते. आणि तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा घालायचा असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता. आणि मग कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्या, कारण इथंच मिसळचा बेस तयार होतो. आता यामध्ये घाला मटकी, त्यामध्ये घाला मीठ आणि थोडीशी हळद घाला. मग घाला पाणी आणि छान अशी मिसळ मटकी जी आहे तर ती शिजवून घ्या. तुम्हाला सांगितलं तसं अगदी जास्त मऊ नाही झाली पाहिजे. एक 70 ते 80% मिसळ आपली शिजली पाहिजे, आणि हाच मिसळचा खरा बेस असतो. आता आपली जी मटकी आहे ती तर शिजली आहे. आता आपण यासाठी बनवूयात एक छान असं वाटण. तर त्यासाठी सर्वात अगोदर तवा छान गरम करून घ्यायचा. अगोदर मी यावर चपात्या बनवलेल्या आहेत तव्यावर, आणि मग त्यावरच मी काय म्हणतात, धने देखील घातले आहेत, जिरे आणि धने, आणि हे आता छान असं भाजून मी घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दिसत आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील मिसळ बनवा. अगदी ही पद्धत जी आहे ती सगळ्यात सोपी पद्धत आहे. पण खरंच इथे ना शेजारी खूप आवाज येत आहे, प्लीज त्या आवाजाला थोडं इग्नोर करा आणि आपली रेसिपी बघा. इथे लहान लेकरं आहेत खूप, त्यामुळे आवाज थोडासा येतोय त्यामुळे. आणि आता यामध्ये ना पांढरे तीळ घालायचे आणि तीन टोन उडत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचे. आणि आता तीळ देखील उडायला सुरुवात झालेली आहे. आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे, त्यामुळे आता ते सगळं काढून घ्यायचं. आणि मग टाकायचं एक मोठ्या साईजचा उभा चिरून घेतलेला एक कांदा, आणि कांदा देखील छान परतवून घ्यायचा. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा देखील छान परतत आहे. तुम्ही या कांद्याची एक एक पाकळी देखील काढून टाकू शकता. मी डायरेक्ट टाकला होता, कारण तसंही आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, त्यामुळे एक एक काढायची मला काही गरज वाटली नाही. पण तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही एक एक काढू शकता, किंवा हे बघा असं देखील तव्यावर देखील तुम्ही काढू शकता. आणि तुम्ही पाहू शकता छान असं कांदा जो आहे तर तो ब्राऊन रंग येईपर्यंत मी आता इथे परतवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ना ॲड करायचं आहे ते म्हणजे टोमॅटो. एक मीडियम साईजचा टोमॅटो, मीडियम नाही मोठ्या साईजचा होता, मोठ्या साईजचा टोमॅटो मी इथे मोठ्या स्लायसेसमध्ये कापून घेतलेला आहे आणि मग यावर टाकलेला आहे. आणि आता टोमॅटो देखील छान नरम पडेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आता टोमॅटो कांदा इथे परतवून झालेला आहे, आणि छान असं हे एकजीव देखील होत आहे, म्हणजे छान असं परतत देखील आहे. अजून थोडा वेळ हे परतवून घ्यायचं आहे. मग यामध्ये घालायचा लसूण, आणि लसूण देखील छान असा हे करायचं आहे. पण आपण यामध्ये ना हिरवीगार मस्त कोथिंबीर आपण इथे यामध्ये ॲड करणार आहोत. कोथिंबीर थोडीशी परतवून घेतली ना तर कोथिंबीरीची चव म्हणजे वाटणाची चव जी आहे तर ती अप्रतिम होते. आणि तुम्ही पाहू शकता छान असं मी ते कोथिंबीर घालून वाटण परतवून घेत आहे. आता हे संपूर्ण परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी खोबरं देखील घातलं होतं, पण ते चुकून मिस झालं. तुम्ही खोबरं नक्की घाला. मी वरतून घातलं आणि माझ्याकडून ते तुम्हाला दाखवायचं मिस झालं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं आता हे वाटण थंड करून घेतलं,
आणि मग एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि छान अशी याची प्युरी बनवून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची प्युरी बनवायची आहे. आणि अगोदर ना मी इथे आपलं जे धनेंती होते ना त्याचा देखील बारीक कूट करून घेतला होता, त्याची पावडर बनवून घेतली होती, ती यामध्ये घालते. मग अजून थोडंसं पाणी घालते आणि याची देखील छान मस्त अशी प्युरी मी बनवून घेणार आहे. वाटणाचा हा बेस आहे, आपल्या म्हणजे मटकीचा हा बेस आहे. खरंच याने खूप जास्त छान चव येते. आणि तुम्ही पाहू शकता आपली मटकी देखील छान शिजलेली आहे. मी म्हटलं तसं ही जास्त देखील मी शिजवलेली नाही आहे. 80% मी इथे मटकी शिजवलेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम डायरेक्ट अशी बारीक नाही होत, पण थोडी दाबली की बारीक होती आहे, मऊ होत नाही आहे. आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे. तर फोडणीमध्ये काय घालायचं, तर पहिल्यांदा तर तेल घाला. मग तुमच्याकडे असतील ते मसाले म्हणजे जिरे घाला, मोहरी घाला. तुमच्याकडे अजून खडे मसाले जर असतील ना तर खडे मसाले आवर्जून घाला. खड्या मसाल्याने मिसळची चव खूप अप्रतिम येते. आता मी यामध्ये मोहरी घातली, मग जिरे घातले. तेल खूप गरम झालं होतं म्हणून मी लगेच कांदा देखील घालून घेतला. आणि कांदा घातला की लगेच मी टोमॅटो देखील घातलं. आणि आता छान असं याला परतवून मी घेणार आहे. आणि टोमॅटो नरम पडण्यासाठी मी इथे थोडं मीठ वापरणार आहे, कारण आपण अगोदर मटकीमध्ये देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे देखील मीठ घालायचं, पण कमी घालायचं. आणि जे काही लागणार आहे ते एकदाच मीठ घालून घ्यायचं, परत परत नाही घालायचं, कारण त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते म्हणून. आणि आता छान टोमॅटो नरम पडेपर्यंत हे परतायचं. पण त्याआधी आपण यामध्ये घालूयात सुके मसाले. तर सुक्या मसाल्यांमध्ये घालायचं घरगुती काळा मसाला, गरम मसाला, हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, थोडासा मिसळ मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिसळ मसाला घालायचा. आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट असेल तर ते देखील घाला. आणि थोडासा कांदा लसूण मसाला देखील मी इथे वापरलेला आहे. आणि आता मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे या वाटणामध्ये, या कांदा आणि टोमॅटोमध्ये. आणि हे छान असं एकजीव होऊ द्यायचं. आणि टोमॅटो नरम पडतच आहे हे जाणवलं की यामध्ये म्हटलं ना मिसळ मसाला, तर तो हा मिसळ मसाला आहे. तर तो मिसळ मसाला मी इथे वापरलेला आहे. तर पूर्ण एक पॅकेट, छोटं पॅकेट होतं 10 रुपयाचं, तर ते पॅकेट मी पूर्ण इथे घातलेलं आहे. आणि यामध्ये काय करायचं, हे आपण मटकी शिजवलेलं जे पाणी आहे ना, तर ते पाणी थोडं थोडं ॲड करायचं, म्हणजे आपलं हे वाटण जे आहे तर ते खाली चिकटणार नाही. हा मसाला घालताना सुगंध येऊ लागतो आणि तेव्हाच कळतं आज काहीतरी भारी बनणार आहे. मसाले तेल सुटेपर्यंत नीट परतवणं फार गरजेचं आहे. यामुळे मिसळला रंग आणि चव दोन्ही जबरदस्त येते. आणि आता यामध्ये मी घालते हे वाटण जे आपण बनवलं होतं, जी प्युरी आहे कांद्याची वगैरे, तर ती मी इथे घातली आहे. आणि आता छान असं हे तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. पण त्यासाठी मटकी शिजलेलं पाणी जे आहे तर ते थोडं थोडं वापरलं. आणि मटकीला पाणी आपण गरम वापरायचं, थंड पाणी अजिबात नाही घालायचं. आणि मग छान असं हे आता वाटण जे आहे तर ते परतवून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं हे परतत आहे, याला तेल देखील सुटत आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी परतवत आहे. असंच तुम्ही देखील छान असं हे परतवून घ्यायचं आहे. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खाली एक कमेंट करा. आणि तुम्ही पाहू शकता आता छान असं हे म्हणजे छान असं मटकीचं हे जे टेक्स्चर होतं तर ते छान असं तेल सुटलं आहे मसाल्यांना, छान मसाले देखील हे झाले आहेत. आता यामध्ये आपण घालतोय उकडलेल्या मटकीचं पाणी. आणि छान असं पाणी घालून आपल्याला हे मला पाणी कमी पडलं म्हणून मी वरून गरम पाणी करून दुसरं पाणी ॲड केलेलं आहे. लक्षात ठेवा पाणी गरमच घाला, पाणी थंड घालू नका. थंड पाणी घातलं तर इथेच मिसळची चव जी आहे तर ती बिघडते. आणि मित्रांनो ह्याला छान उकळी येऊ द्यायची. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तरी या स्टेजला थोडंसं अजून तिखट घालू शकता. रस्सा जास्त पातळही नको आणि फार घट्टही नको, कारण मिसळ म्हणजे बॅलन्स. मिसळ अपूर्ण असते जर त्यावर फरसाण नसेल तर. खरंच आता छान असं याला उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान उकळी आली आहे. उकळी जी आहे तर ती कमी गॅसवर घालायची. आणि आत्ता यामध्ये घालायची आहे आपली शिजवून घेतलेली मटकी. मटकी वरनं घालायला देखील थोडीशी ठेवायची आणि बाकी सगळी यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे यामध्ये देखील मटकी शिजवून होईल. तुम्ही पाहू शकता मी छान अशी यामध्ये मटकी घातलेली आहे.
आणि छान अशी मटकी आता मी इथे यामध्ये घातलेली आहे. आता कुरकुरीत फरसाण, बारीक कांदा चिरून ठेवायचा, कोथिंबीर आणि लिंबाचा थोडासा रस आणि सोबत गरमागरम पाव. पण तुम्हाला आवडत असेल तर घ्या, मी इथे चपाती घेणार आहे. आणि तरी तर काय आली आहे, वाह रे वाह! तुम्हाला बटर लागत असेल तर बटर घ्या किंवा मग पावाला हे करा. आणि हे जी भाजी आहे तर ती खायला अशी लागते की त्याची चव जी आहे तर ती विचारू नका. आता पहा मित्रांनो, आता याला छान अशी तरी आलेली आहे. आता पहा मित्रांनो, पहिले प्लेटमध्ये फरसाण घ्यायचं. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं फरसाण तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या. मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे, ते देखील तुम्ही नक्की पहा. आणि त्यावर कोथिंबीर टाका, बारीक चिरलेला कांदा, भरपूर फरसाण घ्यायचं आणि अगदी बाजूला लिंबाची फोड. अगदी हॉटेलसारखी नाही, हॉटेलपेक्षा भारी मिसळ तयार आहे. त्यावर घाला तर झणझणीत रस्सा, मग घाला वरून कोथिंबीर. ही मिसळ इतकी झणझणीत आहे की एक घास घेतल्यावर डोळ्यात पाणी येईल, पण तरी हात थांबणार नाही. जर तुम्हाला अशीच तिखट मिसळ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी मिसळ आवडते, पुणेरी, कोल्हापुरी की नाशिकची. तर मित्रांनो, अशी ही आपली आजची झणझणीत मिसळ रेसिपी घरी नक्की करून पहा आणि अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि मस्त राहा. जय महाराष्ट्र. जर तुम्हाला हवं असेल तर मी कोल्हापुरी स्टाईल मिसळ देखील बनवून देईल. पण आता खात राहा हीच मिसळ. तोपर्यंत बाय.